चला बाळांनो, आपण पाहतोय संत कृपा झाली. संत कृपा झाली, इमारत फळा आली. बघा, बहिणाबाई चौधरी काय म्हणतात? वारकरी संप्रदायरूपी मंदिराची उभारणी कशी झाली हे सांगताना बहिणाबाई चौधरी म्हणतायत, संत कृपेमुळे ही वारकरी संप्रदायाची इमारत पूर्ण फलद्रूप झालेली आहे. हे सांगताना त्यांनी वरील 2 पंक्ती आपल्याला सांगितल्या आहेत की संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानेदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ज्ञानेदेवे रचिला पाया. ज्ञानेश्वरांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी या वारकरी संप्रदायाच्या मंदिरीचा पाया रचलेला आहे. म्हणजेच वारकरी पंथांची स्थापना त्यांनी केली. उभारले देवालया, आणि त्यामुळेच वारकरी संप्रदायाचे देऊळ उभे राहिले. आणि म्हणून म्हणतात ते ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर. बघा, संत नामदेव महाराज यांना सुद्धा फार महत्त्व आहे. संत नामदेव या मंदिराच्या भिंतीचे दगड झाले. किंकर म्हणजे दगड. संत नामदेव या मंदिराच्या भिंतीचे दगड झाले. नामातयाचा किंकर. नामा म्हणजे तिथं संत नामदेव आहेत, तयाचा म्हणजे त्या मंदिराचा, आणि किंकर म्हणजे दगड, भिंतीचा दगड, त्याला किंकर असं म्हणतो आपण. तेणे रचिले ते आवार. त्यांच्या संत कार्यामुळे देवालयाचा गाभारा रचला गेला. आवार म्हणजे गाभारा, रचिले म्हणजे रचला गेला, तेणे म्हणजे त्यांनी. पुढं ते म्हणतात बघा, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत. जनार्दन एकनाथ हे सुद्धा संत आहेत, अतिशय नावाजलेले. जनार्दन स्वामी असतील, एकनाथ महाराज असतील, की या सर्वांनी हे शिष्य होते संत एकनाथांचे. जनार्दन आणि एकनाथ हे संत एकनाथांचे शिष्य होते. आणि बघा ते काय म्हणतात तर संत एकनाथांचे शिष्य मंदिराच्या भागवत रूपी म्हणजेच भगवत ग्रंथ हा भक्कम खांब त्यांनी दिला. भागवत ग्रंथ हा आपल्या वारकरी संप्रदायातील सर्वात भक्कम खांब असा मानला जातो. त्यांनी या मंदिराला डोलारा दिला किंवा डोलारा पेलला असं सुद्धा म्हटलं जातं. जनार्दन एकनाथ खांब दिदला भगवान. पुढं ते म्हणतात, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. बघा, मंदिराचा घट, मंदिराचा कळस तुकाराम महाराजांना म्हटलेला आहे. त्यांचे कार्य अतिशय उत्तुंग आहे. खूप समृद्ध असं कार्य तुकाराम महाराजांनी केलं. या मंदिरात विठ्ठलाचे भजन सावकाश म्हणा, भजन करा सावकाश असं भक्तिभावाचं वर्णन बहिणाबाई चौधरी आपल्या अभंगामध्ये करताना दिसून येत आहेत. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. बहिणी म्हणजे इथं स्वतः बहिणाबाई म्हणतात. पूर्वी एखादा श्लोक, एखादा काव्य लिहिलं गेलं तर त्यामध्ये आपल्या नावाचा उल्लेख केला जायचा. त्याचप्रमाणे या म्हणतायत, बहिणी म्हणे म्हणजे मी स्वतः बहिणाबाई म्हणतीये की फडकती ध्वजा. काय म्हणतात बघा, या मंदिरावर भक्तीचं निशाण म्हणून अतिशय डौलाण फडकत ध्वज आहे. आणि या मंदिराचे विवरण मी भक्तिभावानं केलं आहे. विवरण करणे म्हणजेच संकल्पना स्पष्ट करणे किंवा जे जे काही बांधकाम झालं त्याच्याविषयी सांगणे, याला विवरण करणं असं म्हणतात. तर भक्तिभावाचा उत्कट नमुना आपल्याला त्यांच्या या अभंगातून पाहावयास मिळतो. परत एकदा, संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर, तेने रचिले ते आवार. जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. पहा बाळांनो, इथं अर्थातच अतिशय सुंदर असा अभंगाचा भावार्थ सांगितलेला आहे. वारकरी संप्रदायरूपी मंदिराची उभारणी कशी झाली हे सांगताना बहिणाबाई म्हणतात, संत कृपेमुळेच वारकरी संप्रदायाची इमारत उभ्या राहिली आणि ती फलद्रूपाला आली. संत ज्ञानेश्वरांनी या मंदिराचा पाया रचला आणि वारकरी संप्रदायाचे देऊळ उभे केले. संत नामदेवांनी त्या मंदिराचे दगड बांधले किंवा संत कार्य देवालयाचा गाभारा रचला आणि ते कार्य पुढे सुरू ठेवले. जनार्दन स्वामी हे शिष्य संत एकनाथ यांनी काय केलेलं आहे तर मंदिराला भागवत रूपी ग्रंथ हा भक्कम आधारस्तंभ म्हणून, बघा भक्कम काय असतं तर खांब, आणि त्या खांबांवरतीच मंदिराचा किंवा कोणत्याही वास्तूचा आधार पेलला जातो. आणि ते अतिशय महत्त्वाचं काम संत एकनाथांनी जनार्दन स्वामींसोबत केलं होतं. त्यांनी मंदिराचा डोलारा पेलला. संत तुकाराम त्या मंदिराचे म्हणजेच त्या देवळाचे कळस बनले. त्या मंदिरात
विठ्ठलाचे भजन सावकाश म्हणा हा भक्तिभाव प्रकट झालेला दिसून येतो. संत बहिणाबाई म्हणतात, या मंदिरावरती भक्तिभावाचं निशाण मी डोलवत आहे आणि या मंदिराचं विवरण मी भक्तिभावाने या अभंगात करत आहे. सो द सेंट्रल थीम ऑफ द पोयम. In this poem, the Sant Bahinabai has convinced a metaphor as Varkari Sampradaya. So, is the mention of the saintly heritages she has presented a pleasant and metaphoric paint picture and the contribution made by the various saints in the oration. Okay, thank you. धन्यवाद. तर पहा बाळांनो, आज आपण पाहतोय संत कृपा झाली, संत बहिणाबाई यांच्याविषयी थोडंसं की संतांच्या कृपेमुळे म्हणजेच आशीर्वादामुळे वारकरी संप्रदायाची देऊळरूपी वास्तू उभा राहिली हा भाव या कवितेतनं व्यक्त केला आहे की संत कृपा झाली. आता पहा बाळांनो, संत बहिणाबाई चौधरी काय म्हणतात. वारकरी संप्रदाय ही या मंदिराची इमारत आहे अशी त्यांनी कल्पना केलेली आहे. या अभंगामध्ये संत बहिणाबाई असं म्हणतात की इमारतीच्या उभारणीमध्ये संतांनी फार महत्त्वाचं कार्य केलं. ते कशा पद्धतीनं केलं ते रूपकाच्या द्वारे अतिशय समर्पक भावनेमध्ये ते मनोहारी शब्दात पुढील प्रमाणे सांगत आहेत. त्याच्या आधी संत बहिणाबाई यांच्याविषयी थोडंसं 1668 यांचा जन्म झाला आणि अवघ्या 1700 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. वारकरी संप्रदायातील संत कवयित्री ह्या अतिशय प्रसिद्ध संत तुकाराम यांच्या शिष्या होत्या. त्या ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना त्यांच्या प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार आपल्याला त्यांच्या अभंगातून पाहावयास मिळतो. प्रस्तुत अभंगामध्ये संत बहिणाबाईंनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायांची इमारत उभारी राहिली त्यामध्ये प्रत्येक संतांचा वाटा कसा मोलाचा होता याचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय मराठी अक्षर भारती इयत्ता 9वी इंग्लिश मीडियम मधील द्वितीय पाठ संतवाणी मधील दुसरा विभाग संत कृपा झाली संत बहिणाबाई यांचा अभंग आपण या पाठामध्ये समजून घेणार आहोत. तो पुढील प्रमाणे.